नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, मैत्री. मैत्री हा शब्द जणू आयुष्यात गोडवा भरणारा आहे. कारण मित्र आणि मैत्रिणी यांच्या सहवासात वेळ कशी क्षणभंगार होऊन निघून जाते हे कळतच नाही. कॉलेजची वर्ष मित्र आणि मैत्रिणी यांच्या सहवासात कधी संपली हे कळलंच नाही. आज मी एकटाच ज्या ठिकाणी आम्ही चर्चा करण्यास जमायचो तिथे आलोय. तेच उद्यान आज मला एकट्याला पाहून हसत होतं. मला कधी वाटलंही नव्हतं की मी एकटा निवांत मित्रांचा विचार करत बसेन म्हणून. कारण त्यांच्या सहवासात जणू मी स्वतःला शोधत होतो. त्यांच्याशी वादविवाद करताना जणू मी त्या क्षणी कमी पडायचो. पण आज असे दिवस येऊन उभे आहेत की ते मला विचारतात, कुठे आहेत तुझे मित्र, कुठे आहेत तुझ्या मैत्रिणी, जे तुला हसवायचे, जे तुला चिडवायचे. ते मित्र, त्या मैत्रिणी तुला वेडा म्हणून तुझ्यातला शहाणपणा जपण्याचा प्रयत्न करायचे. या प्रश्नाचे उत्तर देताना मी म्हणालो, त्यांच्या आठवणी, ते क्षण मी एखाद्या खाऊच्या डब्यासारखे ठेवले आहेत. जसे लहान बाळ आपला खाऊचा डबा कुणाला माहीत पडू नये म्हणून लपवून ठेवते ना, तसे मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी वेळेच्या पुडीत बांधून हृदयाच्या डब्यात सांभाळून ठेवल्या आहेत. जेव्हाही मला ह्या डब्यातील खाऊ खावा वाटतो तेव्हा मी तो पुडी उघडून त्या डब्यातील खाऊ चाखण्याचा प्रयत्न करतो. वाऱ्यासारखा तिचा तो खेळकरपणा, तारुण्याचं फूल फुलण्यासाठी तयार होणारं तिचं यौवन, काळ्या तांबड्या रंगाचे रेशमी केस, काळेभोर डोळे. तिच्याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींना करमत नसे. ती अंजली, झऱ्यातून पाझरणाऱ्या पाण्यासारखे पाणीदार डोळे, शांत सागरासारखा स्वभाव. राज आणि अंजली ह्या दोघांमध्ये खूप खोल मैत्री होती. ते दोघे एकाच बेंचवर बसत असत. हे दोघे एकमेकांशी खूप जवळीकपणे वागायचे. ह्यात सांगायची गंमत म्हणजे राज एका मुलीच्या प्रेमात पडला. ती मुलगी त्याला दररोज स्टेशनला दिसायची. ही गोष्ट त्याच्या काही मित्रांना माहीत होती की राज हल्ली जास्त वेळ स्टेशनवर तिला पाहण्यासाठी उभा असतो. एकदा सर्व मित्रांमध्ये चर्चा मस्करी चालू होती, पण राज आज शांत बसला होता. तेव्हा सुमेशने त्याची मस्करी करण्याकरता त्याची प्रेम कहाणी सर्व मित्रमैत्रिणींसमोर उघड केली. काही वेळ झाल्यानंतर पिरियड ऑफ असल्याने सर्वजण बसून कंटाळले. जरा फिरून येऊया म्हणून वर्गाबाहेर निघू लागले. तेवढ्यात अंजलीने राजचा हात पकडला. तिच्या ओठात शब्द येऊन जणू गोठले होते, पण ती काहीच बोलत नव्हती. फक्त त्याच्याकडे पाहतच होती. ती जणू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. राजला हे जाणवलं की अंजलीला काहीतरी बोलायचं आहे, पण त्याने तिला विचारलं नाही. त्या क्षणी तिने हृदयातील कितीतरी अश्रू गोठण्याचा प्रयत्न केला हे तिलाच ठाऊक. एक दिवस संपूर्ण वर्ग रिकामा होता. दोघे लवकर आले होते. ते दोघे एकाच बेंचवर एकांतात गप्पा मारत बसले होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज त्या वर्गातील प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करून पुन्हा ऐकू येत होता. खिडकीतून हिवाळ्यातील सकाळचा गार वारा त्या वर्गातून लपंडावाचा खेळ खेळत त्या दोन तरुण हृदयांना स्पर्श करून त्या वर्गात वावरत होता. दोघेही तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे होते. हे पाहून त्या वर्गातील भिंतीने जणू लाजाळूपण स्वीकारलं होतं. अंजलीने राजला विचारलं की ती दिसायला कशी आहे, पण राज तिला त्या विषयापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होता. हे अंजलीला जाणवत होतं. दोघेही काही क्षण गप्प राहिल्यावर राजला वाटलं की आपल्या हृदयातील दुःख व्यक्त केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याने अंजलीला सांगण्यास सुरुवात केली. एखाद्या फुलाप्रमाणे सुंदर, इंद्रधनुष्यासारखं तिचं स्मित हास्य, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे नाजूक ओठ, तिच्या डोळ्यात पाहताना माझ्या स्वप्नांचं अस्तित्व त्यांना भेटतं. ती साधी राहूनही तिचं सौंदर्य फुलून दिसणारी. हे सर्व राज अंजलीला सांगत होता. ती पृथ्वीप्रमाणे आकाशाचं बरसणं सहन करत होती. क्षणभर वेळ जणू स्तब्ध उभी होती. तेवढ्यात अंजली उद्गारली, तू कधी तिच्या मनाचा विचार केलास का? ह्या उत्तराने राज जरा विचलित झाला. जणू क्षणभर त्याचं विचार करण्याचं सामर्थ्य थांबलं. कारण त्याने कधीही तिला समजण्याचा प्रयत्न केला नव्हता, तिच्या भावनांचा विचार केला नव्हता. आणि हे सत्य त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड अंजलीने ठामपणे सांगितलं की तू दुसऱ्यांच्या भावना समजण्याचा प्रयत्न करत नाहीस. राज तिचं बोलणं ऐकत होता. एकटक तो तिच्याकडे पाहतच होता. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव निहाळताना तिच्या मनातील सौंदर्य पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. क्षणभर तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. दोन तरुण मनं एकमेकांना हाक देत होते, पण तेवढ्यात सर्व मित्रमैत्रिणी गोळा झाले.
दोघंही एकमेकांच्या भावना समजूनही दुर्लक्ष करत होते. आयुष्यात वेळ कधी थांबत नसते. त्याचप्रमाणे BComचं शेवटचं वर्ष संपण्याचे दिवस जवळ येऊ लागले. परीक्षा झाल्या होत्या. काही दिवसांनी निकाल लागणार होता. निकालाच्या दिवशी सर्वांनी भेटून पार्टी करायचं ठरवलं. सुमेशने सर्वांना फोन करून कॉलेजमध्ये नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरवलं. ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी सगळे भेटले. हे सर्व मित्रमैत्रिणी चांगल्या टक्क्याने पास झाले होते. पुन्हा लवकर कधी भेट होणार की नाही हे निश्चित नव्हतं. ह्या विचाराने साक्षीचे डोळे भरून आले. मित्रमैत्रिणी यांच्या सहवासातले दिवस तिला आठवू लागले. सुमेश आणि अंजली तिला समजवू लागले, पण तिला समजवताना त्यांचेही डोळे भरून आले. एकमेकांच्या कुशीत रडू लागले. कॉलेजच्या दिवसात केलेली मौज, मजा, मस्ती त्यांना आठवत होती. तो दिवस आठवणीत राहावा म्हणून त्या दिवशी त्यांनी हॉटेलमध्ये पार्टी केली. मरीन ड्राईव्हच्या किनारी फिरायला गेले. आयुष्यातले काही क्षण त्यांनी वेचले. जेव्हा वेगवेगळे होण्याची वेळ आली तेव्हा सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना अखेरची भेट दिली आणि सर्वजण निघून गेले. खूप दिवसानंतर अंजली आणि राज हे दोघे पुन्हा एकांतात सापडले. ती वेळ जणू त्या दोन तरुण हृदयांसाठी कातर वेळ सुरू झाली होती. दोघे गप्प होते, पण एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात अंजलीने राजला विचारले, तिचं नाव तरी सांग. राज कोमजलेला स्वरात उद्गारला, तिचं नाव सांगून आता काय करायचं आहे? अंजलीने विचारले. का? काय झालं? राज कोमेजलेलाच होता आणि म्हणाला, जाऊ दे अंजू. चालता चालता दोघे अंजलीच्या चाळीसमोर आले. त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं, पण राजच्या बोलण्यातून प्रियाचा नकार अंजलीला स्पष्टपणे कळला. थोडा वेळ अंजली राजला निहाळून पाहत होती. राजला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं. उन्हाळ्यातील मुंबईची दमट हवा त्यांना स्पर्श करत होती. आजूबाजूच्या परिसरात काय हालचाल चालू आहे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. तेवढ्यात अंजलीच्या चाळीतल्या मैत्रिणीने तिला हाक मारली. अंजू. अंजलीने त्यांना थांबण्याचा इशारा केला आणि राजला बाय करण्यासाठी हात पुढे केला. राजने हात मिळवला. त्या क्षणी तिच्या हाताच्या स्पर्शाने तो जणू फुलला होता. थोडा वेळ त्याला वाटले तिचा हात असाच कवटाळून ठेवावा, ही वेळ अशीच थांबावी. क्षणार्धात तिच्याही मनात हा विचार आला, पण ती वेळ वाहणाऱ्या पाण्यासारखी न थांबता निघून जात होती. अंजलीने रस्ता ओलांडला आणि मैत्रिणीसोबत बोलत घरच्या दिशेने चालू लागली. चाळीत प्रवेश करताना अंजलीने मागे वळून पाहिलं. राज तिच्याकडे पाहतच होता. तिने त्याला गोड स्मित करत पुन्हा हात वर करून बाय केलं आणि ती घराकडे निघाली. तिच्या गोड हसण्याने राजचा कोमेजलेला चेहरा फुलून निघाला. राज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. राज घराकडे वळू लागला. संपूर्ण रस्ता तो त्या हाताचा स्पर्श अनुभवत होता. तो क्षण त्याने मुठीत बंद ठेवला. त्याला अंजलीच्या सहवासात काढलेली प्रत्येक वेळ आठवणीत येऊ लागली. स्वतःच हसत म्हणाला, ही खरी हृदयस्पर्शी मैत्री, जी माझ्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करते. आज तो तिला जीवनाच्या एका वळणावर सोडून आला होता. त्या हाताच्या मुठीकडे पाहता पाहता तो कधी घरी पोचला हेही त्याला कळले नाही. राज खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता. संध्याकाळचं आकाश हळूहळू गुलाबी होत होतं. समुद्राकडून येणारा मंद वारा त्याच्या चेहऱ्यावर अलगद फिरत होता. हात अजूनही अंजलीच्या स्पर्शाची ऊब साठवून ठेवत होता. आज त्याला कळलं होतं, प्रिया त्याच्या आयुष्यात येऊन गेली होती, पण अंजली मात्र नेहमीच त्याच्यासोबत चालत होती. न बोलता, न मागता. तो हळूच स्वतःशीच पुटपुटला, मैत्री म्हणजे फक्त सोबत असणं नाही. मैत्री म्हणजे चुकीच्या वाटेवरून परत आणणारी शांत सावली. त्या क्षणी अंजलीच्या डोळ्यातील शांत सागर, तिचं गोड स्मित आणि तिच्या शब्दात लपलेली काळजी त्याच्या मनात दाटून आली. तिने कधीच स्वतःसाठी काही मागितलं नाही, फक्त त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. राजच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ओठांवर हसू होतं, कारण आज त्याला उमगलं होतं. काही नाती नाव न देता जपली जातात, काही प्रेम व्यक्त न करता निभावली जातात आणि काही मैत्री आयुष्यभर हृदयात घर करून राहतात. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.